दरम्यान तिकडे मुख्यमंत्र्यांच्या कालच्या वॉर रूम बैठकीत रुद्रावतार पाहायला मिळाला। पायाभूत सुविधा एक एक प्रकल्पाचा आढावा सीएम घेत होते। त्या दरम्यान काही प्रकल्प दिरंगाई यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। राज्यातले प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। जगात इतक्या धीम्या गतीने कुठेच काम होत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी खडसावलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासनाला धारेवर धरलं। ध्यान में रखो, ये 5-5 साल का जो आप टाइमलाइन देते ना, ये अभी दुनिया में कहीं नहीं होता है। 2.5 साल में प्रोजेक्ट कंप्लीट होना चाहिए। सप्टेंबर 24 ला होणार होता। कोण आहे जे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहे सांगा, सगळे उभे करा चला। का डिले झाला सांगा आणि आता काय करणार आहे सांगा। तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष कुठे लागतात हो जगात। आपण एवढी टेक्नॉलॉजी वापरतो ना, 3-3, 4-4, 5-5 वर्ष चाललेलं आहे काम। असं होतं जगात कुठे? 15 दिवसात करा। ये 2029 डिसेंबर मेरे को मंजूर नाही। अरे कोणा इकडे असू द्या, मी दिली परमिशन। चला, खूप हळू चाललंय काम, व्हेरी स्लो, बहुत स्लो काम चल रहा है, ऐसा नहीं चलेगा। नहीं, आई एम नॉट हैप्पी विद दिस। या स्पीड में मैं हैप्पी नहीं है। तो कब तक कंप्लीट करोगे? अगले साल दिसंबर तक खत्म हो जाएगा सर। दिसंबर में कंप्लीट हो जाएगा। दिसंबर या अभी सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ते ब्रेकडाऊन केल्या पाहिजेत, त्याचे टाइमलाईन ठरवल्या पाहिजेत आणि वॉर रूमनी दर 3 महिन्याने फ्लॅग केलं पाहिजे।